नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, आपण बघू शकता आता सध्या हे काय आपण पेरलेले सोयाबीन, उन्हाळी सोयाबीन आहे आणि KDS चव्हाण आहे. बघा आता साधारण याला पेरणी करून 15 दिवस झालेत म्हणायचं आणि आता अशा अवस्थेमध्ये दिसतंय. या शेतामध्ये कांदा होता पुवा ह्याच्या आधी. कांदा काढल्यानंतर यामध्ये आता आपण हे सोयाबीन पेरले बघू शकता आपण आणि चांगलं उगवलंय बरं का हे सोयाबीन. हे एक नवीन प्रयोग करायला लागलोय आपण की या सोयाबीन उन्हाळ्यामध्ये सोयाबीनचं पीक येत आहे किंवा सक्सेस होत आहे का नाही हा प्रयोग आपण करू लागलो. हे सोयाबीन आपण पेरणी केली बघा याची साधारण 20 डिसेंबरला, नाही 20 डिसेंबर 20 जानेवारी 20 जानेवारीला पेरणी केली आणि आज आहे 5 फेब्रुवारी. आज 15 दिवस झाले त्याला पेरणी करून. बघू शकता याला तेजी आणि चकाकी चांगली. छोटं छोटं आता गवत उगवलंय, यासाठी याला काहीतरी उपाय करावा आणि स्प्रिंकलर जोडलेलं आहे बघा. हे स्प्रिंकलर असं जोडलेलं आहे. सोयाबीन कसं दिसतंय पाठीमाग अजून लहान असल्यामुळं अतिशय छोटं छोटं दिसतंय बघा हे सोयाबीन मित्रांनो. पण जर असं जवळून बघितलं तर चांगलं दिसतंय. हे सोयाबीन 15 दिवसाचं आहे. साधारण याला 100 दिवस लागतील यासाठी. आणि ह्या सोयाबीनच्या शेतात सोयाबीन या ठिकाणी एक नारळ आहे. मोठे मोठे नारळ याच्यामध्ये स्प्रिंकलर का जोडलंय की पावसाळ्यामध्ये सोयाबीन ह्याला जास्त पाणी लागतं आणि पावसाळ्यामध्ये येणारं पीक आहे. याला पावसासारखीच भरपूर आपण पाणी द्यायचं सोयाबीनला. ट्रॅक्टर उभा आहे साईडला. आपला गहू मोहन वंडर, त्या गव्हाला आता हे पाणी चालू आहे, शेवटचं पाणी. आणि हे अशा लोंब्या झाल्या. काही काही हिरवे लोंबे आहेत
त्याच्यामुळे याला एक म्हणजे शेवटचं हे पाणी आता द्यावं. हा गहू बराच असा काढणीला आल्यासारखा वाटतोय, पण नाही अजून. याला आठवडा 15 दिवस लागेल काढणीसाठी. आणि हे असं पाणी चालू आहे बघा. इथं नळी जोडली खालून. चालू आहे गव्हाला पाणी देणं आपलं. धन्यवाद.